नमस्कार, कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला मेनू आहे आंबट चुक्याची पातळ भाजी किंवा आंबट चुक्याचं गरगटं। चला तर मग यासाठी लागणारे आपण साहित्य बघू। यासाठी मी आंबट चुका छान प्रकारे स्वच्छ निवडून घेतलाय आणि धुवून घेतलेला आहे। आता यासाठी लागणारे आपण साहित्य बघू। कढीपत्ता, खोबऱ्याचे काप करून घेतले ते भिजवले, शेंगदाणे भिजवलेले, 2 चमचा हरभरा डाळ भिजवली आहे, बेसन पीठ, हिरव्या मिरच्या, गूळ, लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ। चला तर आता आपण आहे ना ती आंबाड्याची जी पानं घेतलेली होती ती मी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता मी ती स्वच्छ इथे कापून घेणार आहे। एकदम बारीक कापून घ्यायची। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, झणझणीत आणि अशी चटपटीत भाजी तयार होते। चला मग आता आपण भाजीची फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या होत्या। आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये त्या लसूण पाकळ्या टाकून घ्यायचे। लगेचच हिरवी मिरची मी कट करून टाकणार आहे। इथे मी 7-8 हिरवी मिरची घेतली, कारण यामध्ये दुसरा कोणताही मसाला जात नाही, त्यामुळे आपण झणझणीतच ती बनवायची। तिखट तुम्ही बेताने घ्या। इथं गॅसवर मी कढई ठेवून घेतली, त्यामध्ये 2 पळी तेल टाकलं। तेल तापल्यावर जिरं छान आपण तळतळू दिलं, त्यामध्ये लगेचच मस्त ताज्या कढीपत्त्याची त्याला मी फोडणी देऊन घेतली। आता ती फोडणी छान प्रकारे बसलेली आहे। आता आपण या ठिकाणी ती कढीपत्ता छान फ्राय होऊ दिला आणि आपलं हिरवी मिरची आणि लसूण याचं जे वाटण होतं ते मी तेलामध्ये या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। ते पूर्ण टाकून झाल्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण हेही छान आपल्याला काय 1-2 सेकंद तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे। ते फ्राय झाल्यानंतर जी आपण आंबाड्याची भाजी होती ती बारीक कापून घेतलेली आहे, ती पूर्ण मी ह्या तेलामध्ये मिक्स करून घेतलेली। आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर बघा 1-2 मिनटं आपल्याला छान प्रकारे ही तेलावर परतून घ्यायची। इथे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे। तुमच्या लगेचच लक्षात येईल की 2-1 मिनटं परतल्यानंतर ही भाजी आपल्या तेलाच्या फोडणीमध्ये एकदम मऊसूत होते, तिचा रंग बदलतो आहे। बघा मी तुम्हाला दाखवते, ही आपल्याला हिला कुकरमध्ये उकळवण्याची काहीच गरज नाही, कारण तेलामध्ये छान प्रकारे एकदम मऊसूत ही भाजी लगेच होऊन जाते। तर बघा इथे मी चमच्याच्या साहाय्याने अजून मॅश करते, ती छान प्रकारे तेलात मऊसूत झालेली आहे। आता आपण थोडंसं अर्धा चमच्यालाही कमी अशी हळद पावडर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, तेही मी छान प्रकारे परतून घेतली। आपली हळदही छान प्रकारे परतून झाली। मी पुन्हा चमच्याच्या साहाय्याने छान प्रकारे मिक्स करून घेतलं ते आणि मॅश करते। चला आता हे छान प्रकारे झालं। आता आपण जी 1 तास हरभरा डाळ भिजत ठेवलेली होती, साधारणतः ही 2 चमचे हरभरा डाळ आहे, आता मी लगेचच त्या मिश्रणामध्ये म्हणजे भाजीच्या फोडणीमध्ये टाकून घेतली। ती फोडणीमध्ये टाकण्याचं कारण एकच असतं की तेलामध्ये छान प्रकारे ती परतून जाते आणि फुलून जाते। आपण डाळ 1 तास भिजवली असल्यामुळे तिला शिजायला टाईम लागत नाही। बघा ती डाळही मी इथे छान प्रकारे परतून घेते। ते झाल्यानंतर ही डाळ तुम्ही नंतर खरंच करून बघा, खूपच छान लागते। आता मी मिक्सरच्या जारमध्येच थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये टाकले, म्हणजे तो मसाला वाया जायला नको। लगेच मी इथे 1 ग्लास अजून वरती पाणी टाकून घेतले। साधारण 2 ते 3 जणांसाठी मी ही भाजी बनवते। आता बघा तुम्ही भाजी एकीकडे दिसते आणि पाणी एकीकडे दिसते, याला आपल्याला उकळी येऊ द्यायची। मी छान प्रकारे ते मस्त ढवळून घेते आणि आपण जे खोबऱ्याचे काप भिजत ठेवलेले होते तेही मी त्यामध्ये टाकून घेतले। लगेच जे मी शेंगदाणे भिजत टाकले होते तेही मी त्यामध्ये टाकून घेतले। साधारणतः 20-1 मिनटं म्हणजे अर्धा तास तरी मी खोबरे आणि शेंगदाणे भिजवले होते, त्यांना जास्त भिजवण्याची गरज नाही। आता लगेचच इथे जे 2 टेबलस्पून इथे मी बेसन पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि छान प्रकारे ते एकजीव करून घेतलं, म्हणजे त्यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या सर्व गुठळ्या मी इथे चमच्याच्या साहाय्याने मोडून घेतलेल्या आहे। एकजीव ते आपल्याला इथे बॅटर तयार झालेलं दिसतंय। अशा प्रकारे तुम्ही ते बॅटर तयार करून घ्यायचं, म्हणजे भाजी आपली छान मिळून येते। आता या भाजीमध्ये मी छान प्रकारे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मी गॅस इथे मोठाच ठेवला आहे। तुम्ही बघू शकता आता आपलं सर्व जिन्नस यामध्ये टाकून झालेले, पण भाजी काय आपली एकजीव झालेली दिसत नाही आहे। आता इथे भाजीला छान प्रकारे उकळी आलेली आहे। मस्त 5 ते 5-7 मिनटं ही भाजी आपल्याला छान प्रकारे उकळू द्यायची।
म्हणजे हे सर्व मिश्रण लवकर शिजतं, म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं मौसूत होतं आणि डाळ पण आपली छान प्रकारे शिजून जाते. तर बघा इथे खदखदून उकळी भाजीला आलेली आहे. आता जे बेसन पिठाचं बॅटर आपण बनवलेलं होतं ते मी ह्यामध्ये टाकून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने मी लगेचच ते भाजी छान प्रकारे ढवळून घेते. तर आपल्याला सतत चमच्याच्या साहाय्याने भाजी ढवळत राहायची, म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी पडणार नाही. तर बघा लक्षात घ्या, आपण बेसन पिठाचं बॅटर टाकताच आपल्या भाजीचा कलरही चेंज झालेला आहे आणि भाजी आपल्याला एकजीव होताना दिसते, म्हणजेच ती मिळून आलेली आहे. आणि आता हळूहळू ती बरोबर घट्टसर होईल. आपल्याला जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी करायची. तर लक्षात घ्यायचं, पण हे करत असताना गॅस मोठाच ठेवायचा. आता मी पुन्हा 5 ते 7 मिनटं भाजीला छान प्रकारे उकळी येऊ दिलेली. आता लगेच मी यामध्ये एक छोटी वाटी भरून गूळ घेतलेला. आता तो गूळ मी यामध्ये टाकला. ह्या भाजीला आंबटसर चव असते, त्यामध्ये थोडासा गूळ टाकला तर भाजीला चव छान येते आणि भाजी खरंच अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि ही भाजी तर मला खरंच माझ्या आत्याने शिकवलेली आहे. मी त्याचप्रमाणे तुम्हाला करून दाखवते. ही भाजी मला आवडायची नाही, पण माझ्या आत्यामुळे मला आवडायला लागलेली. तर बघा आता खदखदून उकळी आलेली आहे. 5-1 मिनटं मी छान प्रकारे उकळू दिलं, नंतर गॅस कमी केला आणि पुन्हा ती छान प्रकारे मी शिजू दिलेली. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली. इथे मी ताट करून घेतलं. तुम्ही चपातीसोबतही ती भाजी खाऊ शकता, पण मला तर खरं ती भातासोबत खूप आवडते. मस्त गरम गरम भाजी आणि आपला गरम गरम भात. तर चला मग मी ही भाजी टाकून घेते. माझ्या तोंडाला तर इतकं पाणी आलं आहे, मी तुम्हाला काय सांगू. चला मग आता मी इथे ही भाजीची टेस्ट करून पाहते. या तुम्ही पण माझ्यासोबत भाजीची टेस्ट करायला. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.